नमस्कार मित्रांनो, एस-ए-पी इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण एस-ए-पी प्रोजेक्टमध्ये सपोर्ट प्रोजेक्टमध्ये कोणतं टिकेटिंग टूल यूज करतात, राईट? किंवा काही वेगवेगळे टूल्स असतील, right? ते यूज करतात आणि त्या टूल्समध्ये जे काही इन्सिडंट, सर्व्हिस टास्क किंवा चेंज रिक्वेस्ट ज्या असतात, ओके, तर त्या एक्झॅक्टली काय असतात, तर त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. ओके, आणि फायनली तुम्ही कोणतं टिकेटिंग टूल यूज केलं, राईट? सपोर्ट प्रोजेक्टवरती काम केलं तर कशा पद्धतीने सायकल होती, या प्रश्नाचं उत्तर पण आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तर तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल. आणि हे सगळं बघताना तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला तर अजिबातच विसरायचं नाहीये. कारण तुम्ही जे व्हिडिओ बघितले ते एकदम मराठीमधून चांगलं आपल्याला समजेल अशा पद्धतीने मी हे व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही जर सबस्क्राईब लाईक केलं तर मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते, राईट? चला, विदाऊट वेस्टिंग टाइम आपण लगेच व्हिडिओ स्टार्ट करतोय. ओके, सो आता तुम्ही जर थंबनेलमध्ये पाहिलं असेल तर मी फोकस करणार आहे टिकेटिंग टूलवरती आणि त्याच्यामध्ये काही इन्सिडेंट, सर्व्हिस टास्क, चेंज रिक्वेस्ट असतील त्याच्यावरती. तर हे सगळं कुठे यूज होतं, तर हे पर्टिक्युलरली यूज होतंय ते एस-ए-पी सपोर्ट प्रोजेक्टमध्ये. ओके, कारण आपलं जर ट्रेनिंग झालेलं असेल तर आपण काय म्हणतो की मी सपोर्ट प्रोजेक्टवरती काम केलंय, मी इम्प्लिमेंटेशनवरती प्रोजेक्टवरती काम केलंय. तर बेसिकली हा जो आहे तो सपोर्ट प्रोजेक्टमध्ये यूज केलं जाणारे तिकीट टूल जे आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवतोय. ओके, सो यामध्ये आपण थोडंसं प्रॅक्टिकली पण बघणार आहे. एक टिकेटिंग टूल पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काही आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघणार आहे ती तुम्हाला कळेलच. ओके, तर चला आपण स्टार्ट करूयात. सो पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज सपोर्ट प्रोजेक्ट, राईट? तुम्हाला पहिला सपोर्ट प्रोजेक्ट काय आहे हे माहिती पाहिजे. ओके, आता या सपोर्ट प्रोजेक्टमध्ये हे पर्टिक्युलरली मी बोलतोय फॉर एस-ए-पी, लक्षात ठेवा, राईट? तर एस-ए-पीच्या दृष्टीनेच मी हा व्हिडिओ बनवतोय. एस-ए-पी प्रोजेक्टमध्येच कसे टिकेटिंग टूल वगैरे असतात ते, कारण आपला हा चॅनलच एस-ए-पी इन मराठी आहे आणि सगळे जे व्हिडिओज आहेत ते आपण एस-ए-पी वरतीच बनवलोय आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मॉडेल्स आहेत असं काही नाहीये. बट एक इन जनरल आपला व्हिडिओ बनवतोय आपण आणि हा चॅनल पण आपला आहे, राईट? तर आता हे एस-ए-पी रिलेटेड आहे, तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावेळेस एस-ए-पीच्या दृष्टीने विचार करायचा आहे. ओके, हे एक होतं. चला, आता व्हॉट इज एस-ए-पी सपोर्ट प्रोजेक्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही आत्ताच ट्रेनिंग कंप्लीट केलं असेल किंवा करणार असाल किंवा करत आहे, ठीक आहे? सो तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की टाइप्स ऑफ प्रोजेक्ट. मी एस-ए-पी प्रोजेक्ट लिहितो आता इथून पुढे, म्हणजे तुम्हाला अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल. ओके, सो आता मला सांगा टाइप्स ऑफ प्रोजेक्ट काय असतात? तर एस-पी मध्ये बघा, तुम्ही जर इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आपला जर व्हिडिओ बघितले नसतील ना 2, तर ते लगेच लगेच बघून घ्या, राईट? कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे इम्प्लिमेंटेशन बद्दल. ओके, त्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. आता टाइप्स ऑफ प्रोजेक्ट मध्ये पहिलाच येतो तो इम्प्लिमेंटेशन. ओके, इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. ओके, पुढचा प्रोजेक्ट लिहित नाही मी. इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट झाल्यानंतर दुसरा येतो तो मायग्रेशन प्रोजेक्ट. ओके, देन परत आहे रोल आउट, राईट? परत आहे सपोर्ट, राईट? तर असे हे मेन इम्पॉर्टंट 4 टाइप्स ऑफ प्रोजेक्ट आहेत. तर तुम्ही अजून जर प्रोजेक्टचे टाईप पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करा. त्याच्यामध्ये मग इम्प्लिमेंटेशनमध्ये पण परत ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन, ब्राऊनफील्ड इम्प्लिमेंटेशन येतं. ओके, देन कन्व्हर्जन येतं, राईट? अजून तिसरं असेल, ठीक आहे? तर अशा टाईपचे प्रोजेक्ट्स आहेत. तर मी मेन इम्पॉर्टंट प्रोजेक्ट इथे 4 लिहिलेले आहेत. तर त्यातला आपण सपोर्ट प्रोजेक्टवरती आज फोकस करतोय. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही एस-ए-पी कन्सल्टंट व्हाल, ठीक आहे, तर तुम्हाला हे 4 प्रोजेक्टचे टाईप तर तुम्हाला माहिती पाहिजे. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात की कोणत्या टाईपच्या प्रोजेक्टवरती काम केलंय तुम्ही. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी इम्प्लिमेंटेशनवरती, सपोर्टवरती केलेलं आहे. आणि जर तुम्ही एस-ए-पी सपोर्ट प्रोजेक्ट सांगत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ओके, आता मी फोकस करतो सपोर्ट प्रोजेक्टमध्ये. तर सपोर्ट प्रोजेक्ट हा काय असतो बेसिकली, तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस एस-ए-पी इम्प्लिमेंट होतं, राईट? आता ते कसं इम्प्लिमेंट होतं, काय होतं, ते मी माझ्या इम्प्लिमेंटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही बघून घ्या, राईट? इथे व्हिडिओ थांबवा आणि ते बघून घ्या आणि मग इकडे या वाटलेस तर. ओके, सो ज्या वेळेस एस-ए-पी इम्प्लिमेंट होतं, ओके, कोणत्याही कंपनीमध्ये, तर एस-ए-पी इन्स्टॉल करतात, ते कन्फिगर करतात आणि त्याच्यामध्ये लास्ट स्टेप आहे इम्प्लिमेंटेशनची, की गो लाईव्ह अँड सपोर्ट. बरोबर? तर तो गो लाईव्ह आणि सपोर्ट म्हणजे काय, एकदा का प्रोजेक्ट कंप्लीट झाला, राईट? सो मी ते लिहितोय आफ्टर इम्प्लिमेंटेशन म्हणूयात आपण.
ओके. तर आफ्टर इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे हा सपोर्ट प्रोजेक्ट होतो. बरोबर. थोडंसं आपण याला असं करूयात. ठीक आहे. सो आता बघा, हे आफ्टर इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर हा सपोर्ट प्रोजेक्ट, पण इम्प्लिमेंटेशनची शेवटची स्टेप कोणती होती? 5वी आपली ऍसेट मेथोडॉलॉजीतली गो लाईव्ह अँड सपोर्ट. ठीक आहे. गो लाईव्ह अँड सपोर्ट म्हणतोय मी त्याला. ठीक आहे. बघा, आता या गो लाईव्ह अँड सपोर्ट फेज मध्ये काय होतं की एकदा इम्प्लिमेंट झालं की जे काय एंड युजरला जे एंड टू एंड जे काही क्वेश्चन्स असतात, क्वेरीज असतात, काही बग फिक्स असतात, राईट, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी. कारण बघा, एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा नवीन सॉफ्टवेअर यूज करायला दिला किंवा ऍप्लिकेशन यूज करायला दिलं तर तुम्हाला ते लगेच समजत नाहीये, थोडासा वेळ जातो. पण तोपर्यंत तुम्ही यूज करत असताना तुम्हाला काही इश्यूज आले, डाऊट्स आले, तर तुम्ही कोणाला विचारता? ज्याला डेव्हलप केले त्याला विचारता, राईट. त्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाल्यानंतर एंड युजरला काय जे इश्यूज येतात, ठीक आहे, ते इश्यूज बेसिकली या सपोर्ट प्रोजेक्टमध्ये रिझॉल्व्ह केलं जातात. ठीक आहे. आता हे गो लाईव्ह अँड सपोर्ट झाल्यानंतर कम्प्लिटली एक सपोर्ट प्रोजेक्ट असतो. आता ह्याच्यामध्ये ना मी सपोर्ट प्रोजेक्ट वरतीच एक व्हिडिओ बनवतोय आणि तो आपला आहे ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तर ते अपलोड होतोय, किंवा मग तुम्ही उशिरा हा व्हिडिओ बघत असाल तर तो ऑलरेडी अपलोड झालेला असेल. ठीक आहे. सपोर्ट प्रोजेक्ट वरती, कारण इम्प्लिमेंटेशन वरती बनवलेले आहे ऑलरेडी. मायग्रेशन रोलआउट सपोर्ट वरती 100% व्हिडिओ आहे आपला. ओके. सो या सपोर्ट सायकलमध्ये, सपोर्ट प्रोजेक्टमध्ये जे काही इश्यूज होतात, एंड युजरला जे इश्यूज येतात, काही नवीन फंक्शनॅलिटी त्यांना इंट्रोड्यूस करायचे आहेत, काही बग फिक्सेस आहेत, काही फंक्शनॅलिटी आहे, काही कन्फिगरेशन करायचे असतील, तर ते सगळे आपण सपोर्ट प्रोजेक्टमध्ये करतो. म्हणजे थोडक्यात मेंटेनन्स. ठीक आहे. सपोर्ट अँड मेंटेनन्स जे काही लागत असेल ते आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं काम आपण सपोर्ट प्रोजेक्टमध्ये करतो. काही स्मॉल एनहान्समेंट असतील, काही रिपोर्ट क्रिएशन असेल, किंवा कुठेतरी बग असेल. आता बग म्हणजे काय, की कुठेतरी समजा एखादं लूप होल राहिलेलं असतं. ओके. म्हणजे काय, एखादा प्रोग्राम रन होतोय पण तो कुठेतरी तो चुकतोय काहीतरी, तर तो फिक्स करणार, तर त्याला बग म्हणतात. ओके. तर असं काम आपण या सपोर्ट प्रोजेक्टमध्ये करत असतो. इन डिटेल व्हिडिओ तुम्ही माझा बघून घेणारच आहात, त्यात काय वाद नाहीये. बट हे लक्षात आलं तर सपोर्ट प्रोजेक्ट काय असतो की ज्याच्यामध्ये एंड टू एंड तिकीट रिझॉल्व्ह होतात. मग तिकीट रिझॉल्व्ह कसे करतात तर ते तुम्हाला मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगणारच आहे. बट आता समजा एखादा तुम्हाला इश्यू आला, राईट. आता इश्यू म्हणजे काय, मी एसीपी तुम्हाला दाखवेलच. बट इश्यू म्हणजे काय, समजा तुम्ही परचेस ऑर्डर क्रिएट करताय एसीपीएमएम मध्ये, परचेस ऑर्डर क्रिएट करताना तुम्हाला काय एक एरर येतोय. बरोबर. आता तो एरर आला आणि तुम्हाला लक्षात नाहीये, म्हणजे येत नाहीये की हा रिझॉल्व्ह कसा करायचा. कंपनीमध्ये जॉब करत असताना ऍज अ एंड युजर, तुम्हाला म्हणजे एंड युजरला, तुम्ही तर कन्सल्टंट आहात. बरोबर. तर मग आता एंड युजर कोणाला रिच आउट करेल, तर तो एसएपी कन्सल्टंटला रिच आउट करेल. मग त्यासाठी काहीतरी एक प्रोसेस पाहिजे ना, की बाबा मला हा एरर येतोय, मग त्याचा स्क्रीनशॉट वगैरे कसं करणार ते. त्यासाठी एक प्रोसेस असते, त्याला एक सपोर्ट सायकल डिफाईन केलेली असते. ठीक आहे. आता त्यासाठी एक वर्ड आहे, ते साईटला लिहून ठेवतो तुमच्या माहितीसाठी. ITSM, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये हे सगळं सपोर्ट सायकलमध्ये टिकिटिंग टूल वगैरे हे सगळ्या कन्सेप्ट येतात, राईट. सो आता सपोर्ट प्रोजेक्ट म्हणजे ते काय तुमच्या लक्षात आलं असेलच. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तिकीट रिझॉल्व्ह करतो आपण एसएपी प्रोजेक्ट मध्ये. ओके. सपोर्ट प्रोजेक्ट. ओके. आता हे ज्यावेळेस इश्यूज येतात, तिकीट येतात, हे कोणत्या फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. तर आता मी नेक्स्ट तुम्हाला घेऊन जातोय की त्या तिकीटचे पण टाईप आहेत. मग त्याला आपण म्हणतो इन्सिडंट. ठीक आहे. सर्व्हिस टास्क म्हणजे त्याला रिक्वेस्ट पण म्हणतो आपण. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो चेंज रिक्वेस्ट. ओके. आता हे एक्झॅक्टली काय आहे, इन्सिडेंट, सर्व्हिस टास्क आणि चेंज रिक्वेस्ट, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतोय. ओके. तुमच्या लक्षात आलं की एसीपी सपोर्ट प्रोजेक्ट काय असतो. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये येतोय. मी परत त्या सपोर्ट प्रोजेक्ट वरती जाईल आणि त्या इश्यूज वरती आणि तिकीट्स वरती जाईल. ठीक आहे. बट आपण तिकीटचे टाईप कोणते आहे ते तुम्ही कन्सिडर करू शकता. इन्सिडेंट असतो, सर्व्हिस टास्क असतं, त्यालाच आपण रिक्वेस्ट पण म्हणतो, राईट. आणि चेंज रिक्वेस्ट हे इम्पॉर्टंट मेन महत्वाचे आहे. आता चला आपण इन्सिडेंट म्हणजे काय बघूया. तर एक इन्सिडेंट म्हणजे एक इन्सिडेंट मॅनेजमेंटची एक प्रोसेस असते. ठीक आहे. की तुम्हाला म्हणलं नाही का मी की सपोर्ट प्रोजेक्ट असतो आणि सपोर्ट प्रोजेक्ट मध्ये एक सायकल असते, सपोर्ट सायकल असते. त्याच्यामध्येच एक इन्सिडेंट हा एक पार्ट असतो, राईट. त्याला आपण इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणतो. आता इन्सिडेंट मॅनेजमेंट मध्ये काय असतं, ही एक प्रोसेस आहे बेसिकली. आणि
कशामधली? सपोर्ट सायकलमध्ये, की ज्याच्या थ्रू आपण काय करतो? रिझॉल्युशन. ठीक आहे, बेसिकली हा एक वर्ड लक्षात ठेवा की रिझॉल्युशन. तर कोणताही इश्यू आला तर त्याचा एक इन्सिडेंट रेज होतो आणि तो कशासाठी होतो की आपल्याला काहीतरी रिझॉल्युशन पाहिजे असतं, क्लोजर पाहिजे असतं म्हणून. मग आता ह्याच्या म्हणजे टाईप म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी थोडंसं टाईप सांगतो की समजा तुम्हाला काही एरर येत आहे, राईट? समजा तुम्ही एसएप सिस्टम मध्ये लॉग इन करताना तुम्हाला एरर येतोय, ठीक आहे? तर तो एक इश्यू झाला तर तो तुम्ही त्याचा एक इन्सिडेंट रेज करणार. ठीक आहे, आता समजा तुमच्याकडे इंटरनेट गेलंय, त्याचा रेज करणार. आता एसीपीच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला काही पर्चेस ऑर्डर क्रिएट करताना एरर येतोय, इनवॉइस सेल्स ऑर्डर क्रिएट करताना काही एरर येतोय आणि त्याचं तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, तर तो एरर रिझॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी तुम्ही पण या इन्सिडेंट मॅनेज प्रोसेसनुसार इन्सिडेंट रेज करू शकता. म्हणजे थोडक्यात बघा, बग, एखादा काय बग असेल, इश्यू असेल काही, ठीक आहे, तर ह्या इश्यू बग साठी आपण इन्सिडेंट रेज करतो. डिफरन्स मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्याचं आपल्याला काय पाहिजे असतं? रिझॉल्युशन पाहिजे असतं. ठीक आहे, त्यामुळे मी ह्याला सगळं खाली घेतो आणि परत त्याला आपण वर घेऊयात. तर इश्यू असेल, बग असेल, ठीक आहे, किंवा तुम्हाला काही एक्झॅक्टली एखादा फिक्स करायचा असेल, ठीक आहे, एखादा फिक्स म्हणजे काय की एखादी प्रोसेस असेल आणि ती वर्क होते बट ती ॲज पर स्टँडर्ड प्रोसेस नाही आहे, तर ती फिक्स करायचं असेल, ठीक आहे, तर मग तुम्ही ते बग म्हणून कन्सिडर करू शकता आणि तो रेज करू शकता. इन्सिडेंट म्हणजे काय, एक्झॅक्टली खरंच काही इश्यू असेल ना तर त्यालाच आपण इन्सिडेंट रेज करणार आपण त्या वेळेस. ठीक आहे, आता पुढे. ओके, ह्याच्यामध्ये कसं असतं ना, इन्सिडेंटमध्ये बघा, ज्यावेळेस तुमचा इन्सिडेंट हा तुम्ही क्रिएट करता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? तुमचा एरर किंवा जो तुमचा इश्यू असतो तो तुम्हाला एक्सप्लेन करावा लागतो आणि तो इन्सिडेंट रेज झाला याचा अर्थ तिथे काहीतरी इश्यू आहे हे कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, आता मी सर्व्हिस टास्ककडे येतोय. ओके, आता बेसिकली सर्व्हिस टास्क म्हणजे काय असतं? तर काहीतरी तुम्हाला एखादी रिक्वेस्ट आहे, बघा मी तुम्हाला लिहिलेलंच आहे तिथे, ऑलरेडी काहीतरी रिक्वेस्ट करताय तुम्ही, ठीक आहे, किंवा काहीतरी तुम्हाला डेटा पाहिजे एसएपीतला बॅकएंडचा, की जो तुम्हाला ऍक्सेस करता येत नाहीये. टेबल लेवलचा जो डेटा वगैरे असतो त्याचा डिरेक्टली ऍक्सेस आपल्या इंडिव्हिज्युअलला नसतो, बरोबर? मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? एक सर्व्हिस टास्क म्हणजे आपण काहीतरी रिक्वेस्ट करतोय, राईट? ते आपण टास्कच्या माध्यमातून आपण ते करणार. ओके, आणि मी परत येतोय आता चेंज रिक्वेस्ट मध्ये. चेंज रिक्वेस्ट म्हणजे काय की काही तुम्हाला चेंजेस सिस्टम मध्ये पाहिजे असतील, ओके, काही तुम्हाला एखादा रिपोर्ट पाहिजे असेल, ठीक आहे, किंवा एनहान्समेंट असेल. एनहान्समेंट म्हणजे काय की बेसिकली लक्षात ठेवा, एनहान्समेंट म्हणजे स्पेलिंग करेक्ट करतो. तर एनहान्समेंट म्हणजे काय, समजा एखाद्या सिस्टम आहे तिकडे तुम्हाला एरर मेसेज इंट्रोड्यूस करायचा आहे तर ती तुमची एक टाईपची एनहान्समेंट होईल, बरोबर? किंवा एखादा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये एखादा कॉलम ऍड करायचा आहे, एक्स्ट्रा फील्ड ऍड करायचे कुठेतरी, तर ते काय होईल? तुमचं चेंज रिक्वेस्ट मध्ये येतील. म्हणजे थोडक्यात वन टाईप ऑफ इम्प्लिमेंटेशनच होईल, छोटे इम्प्लिमेंटेशन, व्हेरी व्हेरी स्मॉल. ठीक आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन डेव्हलप करताय, काहीतरी चेंज करताय. ओके, आता सर्व्हिस रिक्वेस्ट मध्ये मी काय सांगितलं होतं की काही तुम्हाला डेटा पाहिजे, काही रिक्वेस्ट पाहिजे. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही ऍड्रेस चेंज करायचा आहे किंवा एखादं स्टोरेज लोकेशन क्रिएट करायचं आहे किंवा कन्फिगरेशन पण मी म्हणतो याला. ठीक आहे, कन्फिगरेशन चेंजेस वगैरे असतील तर ते सगळे सर्व्हिस टास्क मध्ये येतील. आणि इन्सिडेंट मध्ये काय की काही एखादे एरर्स असतील, ठीक आहे, आणि ज्याचं तुम्हाला रिझोल्युशन पाहिजे. ठीक आहे, चला आपण आता बघा डिस्कस करत असताना आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स भेटतात, राईट? तर हे तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही लगेच लाईक वगैरे सबस्क्राईब करा. ठीक आहे, कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळतील आणि ते क्रिएट करण्यासाठी मला प्रेरणा मिळते. ठीक आहे, ओके. आता हे रिझोल्युशन्स जर पाहिजे असेल कशाचं, तर ते या एररचं वगैरे. ठीक आहे, चला लिव्ह इट. ओके, सो आता हे रिझोल्युशन किंवा कशाचं पाहिजे असेल तुम्हाला तर आपण इन्सिडेंट करतो. काही डेटा पाहिजे असेल, कन्फिगरेशन असेल, काही यू आर रिक्वेस्टिंग समथिंग, त्यासाठी आपला सर्व्हिस टास्क असेल. आणि चेंज रिक्वेस्ट मध्ये सिस्टम मध्ये तुम्हाला काही मेजर चेंजेस पाहिजे असतील वगैरे तर. ठीक आहे, आता ह्या चेंज रिक्वेस्टला वगैरे तुम्ही कोणीही डायरेक्टली मला म्हणू शकत नाही की रिपोर्ट वगैरे पाहिजे. तर चेंज रिक्वेस्ट मध्ये बेसिकली काय असतं की मी ते थोडंसं एरो टाकू आपण एक.
ओके. तर इकडे काय असतं की ह्याला एक अप्रुव्हल प्रोसेस असते. ओके. म्हणजे काय की बिझनेसचे स्टेक होल्डर असतात, जे हेड वगैरे असतात. तर एंड युजरला काही रिक्वायरमेंट असेल तर ती सुपर युजरकडे जाते. राईट. आता हे सगळं तुम्हाला माझ्या इम्प्लिमेंटेशन ट्रेनिंगमध्ये किंवा आपल्या जे आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये सगळं नॉलेज भेटतं. राईट. आता सगळंच नॉलेज मी इथे देऊ शकत नाहीये, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा. मी सगळं नॉलेज तुम्हाला देईल माझ्या इम्प्लिमेंटेशन कोर्सच्या माध्यमातून किंवा एसएपी कोर्सच्या माध्यमातून. ठीक आहे. आता हे चेंज रिक्वेस्टमध्ये एक अप्रुव्हल प्रोसेस असते. ती अप्रुव्हल प्रोसेस म्हणजे काय की सपोज तुम्हाला एखादा नवीन रिपोर्ट पाहिजे किंवा नवीन एनहान्समेंट पाहिजे, काय एरर मेसेज टाकायचा आहे तुम्हाला की पीओ अशी अशी क्रिएट करताना हा जर तुम्ही पीओ मध्ये हा डिटेल्स रॉंग टाकले तर ते एरर मेसेज द्यायला पाहिजे. ते झालं तुमची एनहान्समेंट. रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये कॉलम पाहिजे, तो झाला तुमचा रिपोर्ट एनहान्समेंट म्हणणार त्याला आपण. बरोबर. तर अशा वेळेस तुम्हाला ती जी चेंज रिक्वेस्ट असते ती अप्रुव्हलसाठी द्यावी लागते. म्हणजे पहिला ते एनहान्समेंट अप्रूव्ह करून घ्यावी लागते. राईट. त्यासाठी अप्रुव्हल प्रोसेस असते. कारण हे वन टाइप ऑफ इम्प्लिमेंटेशनच आहे, स्मॉल इम्प्लिमेंटेशन. म्हणजे त्याचं तुम्हाला कंपनीकडून, स्टेक होल्डर्सकडून, हेडकडून अप्रुव्हल भेटलं की मग ते एसएपी टीमकडे जाणार. मग तुम्ही परत डेव्हलपमेंट करणार डेव्हलपमेंट सिस्टममध्ये. नंतर तुम्ही मग त्याला क्वालिटीमध्ये मूव्ह करणार. मग ते एसआयटी यूएटी करणार. मग तुम्ही ती प्रोडक्शनला डिप्लॉय करणार. हेच बघितलं ना आपण इम्प्लिमेंटेशनमध्ये. बरोबर. तर ते बेसिकली या चेंज रिक्वेस्टमध्ये असतं. ठीक आहे. कधी कधी याला स्टोरी पण म्हणतात. ओके. स्टोरी सर्व्हिस नाव वगैरे टूल आहेत ना, जे तुम्हाला दाखवणार आहे मी, तर ह्याला आपण स्टोरी वगैरे पण म्हणतो. ओके. जस्ट शॉर्टसाठी तुम्हाला एक याचा स्क्रीनशॉट जर काढून घेतला तुम्ही तर तुम्हाला परत स्टडीच्या वेळेस वगैरे यूज होईल तो. बरोबर. तर आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला मी हे दिलेलं होतं. ठीक आहे. की इम्प्लिमेंटेशन, छोटंसं इम्प्लिमेंटेशन. तर याच्यामध्ये कसं असतं ना, परत 3 टाईप असतात. ठीक आहे. मी इथं शॉर्टमध्ये लिहितोय किंवा इथं लिहितो, जागा आपल्याकडे नाही आहे तेवढी, बट ठीक आहे. त्याला आपण म्हणतो की स्टँडर्ड चेंजेस पण असतात. ओके. स्टँडर्ड चेंजेस झाले, परत नॉर्मल चेंजेस असतात आणि एक जो आहे तो एमर्जन्सी एमर्जन्सी चेंजेस असतात. आता हे काय असतं, स्टँडर्ड म्हणजे काय की हे रिपोर्ट एनहान्समेंट वगैरे स्टँडर्ड आणि नॉर्मल मध्ये येतात. ठीक आहे. किंवा ऑलरेडी प्री अप्रूव्ड काही चेंजेस असतील की तुमच्या हेडनी सांगितलेलं आहे की हा हे 5 रिपोर्ट आहेत हे, आणि हे 5 रिपोर्ट मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, म्हणजे ते ऑलरेडी अप्रूव्ड आहे. नॉर्मल चेंजेस मध्ये तुम्हाला अप्रूव्हल प्रोसेसने जावे लागेल. आणि एमर्जन्सी चेंज म्हणजे काहीतरी इम्पॅक्ट आहे त्याचा, काहीतरी फिक्स करायचा आहे, इश्यू मोठा आहे, तो क्रिटिकल इश्यू आहे, तो रिझॉल्व्ह करायचा आहे, तर लगेच एमर्जन्सी चेंज करून प्रोग्राम मध्ये चेंज करून वगैरे ते डिप्लॉय केलं जातं. ठीक आहे. तर अशा टाईपचे हे इश्यूज, सर्व्हिस टास्क आणि चेंज रिक्वेस्ट हे आहे. ह्याचा थोडासा डिफरन्स मी सांगण्याचा प्रयत्न केला. राईट. आता इथे जे आपण कन्फिगरेशन वगैरे म्हणलं होतं की कन्फिगरेशन म्हणजे काय, समजा नवीन प्लांट क्रिएट करायचा आहे, स्मॉल प्लांट, ऍड्रेस चेंज करायचा आहे, इथे पण तीच प्रोसेस असते. पण अप्रुव्हल प्रोसेसची गरज नसते, कारण सुपर युजर वगैरे असतात, तेच हे टास्क रेज करतात, तशी प्रोव्हिजन केलेली असते. ओके. पण त्याला टेस्टिंग वगैरे लागतं सगळं. बट इन्सिडेंटला वगैरे काही गरज नाहीये, कारण तुम्हाला पीओ क्रिएट करताना इश्यू येतोय तर तो कन्सल्टंट काय सांगेल की ठीक आहे, तुमचा एरर बघून की तुम्ही इथे ते चुकता. आता ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत असाल त्यावेळेस तुम्ही मला पाठवता की सर मला हा इश्यू येतोय, स्क्रीनशॉट पाठवतो व्हॉट्सअपला मला तुम्ही, तर मी तुम्हाला काय म्हणतो की नाही हे हे रिझॉल्व्ह करा, या टी कोडला जावा, असं करा, हे कन्फ्युजन तुमचं मिस झालेलं आहे. किंवा तुम्ही इथे रॉंग डेटा टाकताय, मग तो तुमचा रिझॉल्व्ह होतो. तशा टाईपमध्ये इन्सिडेंट असतात. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं. चला पुढे जाऊयात आपण. आता हे जे तिकीट्स असतात त्याला तिकीट्स म्हणतो. इन्सिडेंट एक तिकीट आहे, चेंज रिक्वेस्ट एक तिकीट आहे, सर्व्हिस टास्क हे एक तिकीट आहे. ठीक आहे. आता त्याची तिकीटची प्रायोरिटी असते, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणून मी सांगतोय. तर त्या तिकीटच्या प्रायोरिटीमध्ये किती प्रायोरिटी असतात, बेसिकली 4 प्रायोरिटी असतात. आता याच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज दिलेल्या आहेत गुगलवरती किंवा तुम्हाला कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही, पण मेन जे स्टँडर्ड टर्म यूज करतात त्या सांगतोय. ठीक आहे. तर तिकीट प्रायोरिटीमध्ये पहिले येतो तो P1 तिकीट. ठीक आहे. देन दुसरा येतो P2, तिसरा येतो P3, चौथा येतो P4. अशा टाईपचे 4 इश्यूज असतात. आता प्रत्येक टाईप बघूयात आपण. ओके. तर नॉट इश्यूज प्रायोरिटी असतात. ठीक आहे. तिकीटच्या प्रायोरिटी असतात. आता
P4 प्रायोरिटी आपण खालून वरती जाऊयात. P4, P3, P2. ठीक आहे. म्हणजे आपण याचं काय असतं, P4 प्रायोरिटी मध्ये याला बोल्ड करतो, राईट. आता P4 प्रायोरिटी म्हणजे ही कन्सिडर केली जाते लो प्रायोरिटी. ठीक आहे. याची इम्पॅक्ट लो असतो, अर्जन्सी लो असते, राईट. किंवा याचं रिझोल्युशन टाइम जे आहे तुम्हाला, की काही अर्जंट नसतं, निवांत. ठीक आहे. की तुम्ही 1-2 दिवस 4 दिवस पण ह्याला टायमिंग पण असतं, ते पण टायमिंग सांगणार आहे. पण तुम्ही आरामात करू शकता की आम्हाला काही घाई गडबड नाहीये. ठीक आहे. इम्पॅक्ट वगैरे काही नसतो की तुम्ही मला थोडा टाइम घेऊन जरी रिझोल्युशन दिलं तरी ते पण चालू शकतं. आता हे काय असतं, P3 म्हणजे मीडियम ऑर लो अगेन. ठीक आहे. मीडियम ऑर लो म्हणजे याच्यामध्ये अर्जन्सी काय असते, मीडियम असते की ठीक आहे, जास्त अर्जंट पण नाहीये आणि जास्त काय असं काही लो पण नाहीये. मला लगेच थोडंसं कन्सिडर करून तुम्ही देऊ शकता. ओके. या टाईपमध्ये म्हणजे काय, की तुमचा इम्पॅक्ट होत पण नाहीये. ठीक आहे. बट सगळ्या युजरला पण तो इश्यू येत नाही, एंड युजरला असं. किंवा एखादा पीओ क्रिएट करतोय, ठीक आहे, तर दोघं तिघं करू शकतायत आणि दोघं तिघं नाहीये. बट असं नाही ते थोडंसं 2-3 दिवस पीओ नाही क्रिएट केली तरी चालेल, अशा टाईपमध्ये ते टाईपचे इश्यू असतात, ते P3 मध्ये येतात. आता P2 मध्ये कोणते असतात, की हाय ऑर मीडियम. ठीक आहे. बेसिकली हाय कन्सिडर केलं जातं, का केलं जातं, ह्याला मेजर इश्यू म्हणतात. P2 इश्यू म्हणजे त्याला मेजरच म्हणतात. म्हणजे काय, की याचा इम्पॅक्ट असतो पण नॉट ॲट सर्टन लेवल. ठीक आहे. की लगेच तुम्हाला एवढा मेजर इम्पॅक्ट नसतो, असतो इम्पॅक्ट असणार, इश्यू मोठा असणार तो. ठीक आहे. बट तुम्हाला लगेच ऍक्शन पण घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. टॉप मोस्ट प्रायोरिटी इश्यू म्हणू शकता तुम्हाला इथून पुढे P2. ठीक आहे. P1 आणि P2 मध्ये तुम्हाला डिफरन्स सांगता मला इझीच आहे. ठीक आहे. हे म्हणजे हाय, याला ऑप्शनच नाही, ह्याच्यापेक्षा वरती प्रायोरिटीज नाही, एकदम हाय प्रायोरिटी. ठीक आहे. अर्जन्सी पण हाय आहे. ठीक आहे. तुम्हाला इमिडिएटली रिझॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे. आणि तुमचा रिस्पॉन्स टाइम पण आहे, तो इमिडिएटली द्यावा लागतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी प्रायोरिटी सांगितली, P1, P2, P3, P4. ओके. आता मी थोडंसं याला ना इकडे घेतो, अजून थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता हे P1, P2, P3 झाले. आता याच्यामध्ये बघा, की मी तुम्हाला सांगितलं की नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. पाहिजे असेल तर किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बट काही इन्फॉर्मेशन मी तर टाईप करत नाही पण सांगतो. याचा इम्पॅक्ट काय असतो, हाय असतो. अर्जन्सी काय असते, हाय असते. ठीक आहे. आणि याचा एक रिस्पॉन्स टाइम असतो. ठीक आहे. रिस्पॉन्स टाइम म्हणतो मी याला. ठीक आहे. रिस्पॉन्स टाइम हा असतो 1 आवर. ओके. आणि याचा रिझोल्युशन टाइम किती असतो, विदिन 4 आवर किंवा मी याला 4 आवर्स म्हणतो. ठीक आहे. आता हे मी काय म्हणतोय, की बघा आता रिस्पॉन्स आणि रिझोल्युशन ह्याच्यामध्ये कसं असतं, की कधी P1 इश्यू रेज झाला, P1 इश्यू झाला तुम्हाला, तर तुम्हाला तो त्या इश्यूला इमिडिएटली त्यांना एका तासाच्या आतमध्ये सांगावं लागतं की हा आमच्याकडे इश्यू आलेला आहे, वी आर वर्किंग ऑन इट. ठीक आहे. जसं की मार्केटमध्ये तुमचा इश्यू वगैरे आलाय काय, तर लगेच म्हणतो किंवा कस्टमर केअर सांगतो की हा आम्हाला कळलेलं आहे की आम्ही तुम्हाला आम्ही त्या इश्यूवरती काम करत आहे आणि एक्सपेक्टेड टाइम आहे संध्याकाळपर्यंत, असं. तर तुम्हाला इमिडिएटली त्याला रिस्पॉन्ड करावं लागतं. ठीक आहे. मी अजूनही तुमच्या मनातले क्वेश्चन आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. तर बघा, P1 हाय प्रायोरिटी इश्यू आहे, रिस्पॉन्स टाइम 1 आवर आणि रिझोल्युशन टाइम 4 आवर. म्हणजे काय, की तुम्हाला एका तासाच्या आतमध्ये त्यांना सांगायचं की हा आम्ही इश्यूवरती काम करतोय आणि तुम्हाला आम्ही 4 तासामध्ये इश्यू रिझॉल्व्ह करू, आणि तुम्हाला तो इश्यू हा 4 तासामध्ये रिझॉल्व्ह करावा लागतो. किती मोठा. मग P1 इश्यू आला ना, पूर्ण अख्खी टीम कामाला लागते. प्रोजेक्ट मॅनेजर, त्याच्यामध्ये टीम लीड असतील, तुम्ही कन्सल्टंट असाल, कारण त्याचा इम्पॅक्ट हा असतो, बिझनेस इम्पॅक्ट असतो, लॉस असतो. ठीक आहे. लॉस इन द सेन्स की त्याच्यामध्ये खूप मोठे लॉसेस कंपनीला होऊ शकतात. पीओ क्रिएशन होत नाहीये, सिस्टम बंद पडली आहे, हजारो तुमचे एंड युजर्स असतील ते आयडियल बसतील. ठीक आहे. जर 4 तास सिस्टम बंद पडली तर अर्धा दिवस गेला. म्हणजे काय होईल, की तुमचे युजर्स काहीच काम करणार नाहीयेत. आता काहीच काम केलं नाही तर प्रोडक्टिव्हिटी डाऊन, तर तो P1 इश्यू झाला. राईट. चला आता इथे मी रिझोल्युशन टाइम लिहित नाही, बट इथे तुमचं फक्त मी हे करतोय,
फक्त आवर्स लिहितोय, तर याच्यामध्ये रिस्पॉन्स टाइम काय असतो? 4 आवर्स. ठीक आहे. अँड रिझोल्युशन टाइम असतो 24 आवर्स. म्हणजे तुम्हाला 4 तासामध्ये त्यांना रिपोर्ट करायचा आहे की हा इश्यूज आम्हाला भेटलेला आहे. ठीक आहे. आणि आम्ही तो 4 तास म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये तो रिझॉल्व्ह करू. ठीक आहे. 4 तास आणि 24 तास हे P2 साठी झालं. ओके. त्यासाठी तुम्हाला मी वरती डिटेलमध्ये सांगितलं, तर मी तर इन डिटेलमध्ये एवढं नाही जात आहे. याच्यामध्ये 8 आवर्स अँड 3 डेज. तुम्हाला 8 तासामध्ये त्यांना सांगावं लागतं की आमच्याकडे इश्यू आलेला आहे. तुम्हाला ईमेल वगैरे करावा लागतो किंवा त्यांना सांगावं लागतं की आणि आम्ही वी आर वर्किंग ऑन इट अँड विल गेट बॅक टू यू विदिन 3 डेज असं. ठीक आहे. आणि लो प्रायोरिटीला बघा, तर याला तुम्ही 24 आवर्स घेतले तरी चालतात. ठीक आहे. अँड तुम्हाला तो रिझॉल्व्ह किती करायचा असतो? 1 वीक मध्ये. ठीक आहे. बघा आता हे जे सांगितलेलं आहे, तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. हे बेसिकली 2 आहेत, हे स्टँडर्ड असतात, सगळीकडे यूज होतात. राईट, सेम टू सेम. बरोबर. आता P3 मध्ये कधी कधी हे 3 दिवसाचं ना 7 दिवस असतं आणि हे 1 वीकचं 15 दिवस किंवा 30 डेज असतं. ठीक आहे. ते डिपेंड असतं तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवरती, तो कंपनी कसं यूज करते, काय करते, त्याच्यावरती हे डिसाईड केलं जातं. ठीक आहे. तर अशा टाईपचे असतात. तर P1 इश्यू कधी रेज होतो? एकदम टॉप प्रायोरिटी असेल तर, सिस्टम बंद पडली आहे वगैरे अशा केसमध्ये, किंवा तुमच्या सिस्टममध्ये काही डेटा उडालेला आहे चुकून. असं होत नाहीये कधी, बट एक्झाम्पल दिलं. त्याच्यापेक्षा प्रायोरिटी काहीच नाही आहे ना त्यासाठी. तर हे झाले तुमची तिकीट प्रायोरिटी. तर हे इन्सिडेंटच्या बाबतीत असतं. ठीक आहे. मेनली फॉर इन्सिडंट, लक्षात ठेवा. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं की तुम्ही कधी P1 इश्यूवरती काम केलेलं आहे का? P1 इश्यू, तर तुम्हाला असे एक्झाम्पल देता आले पाहिजेत. तर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल किंवा एक्सपिरियन्स शो करत असाल तुम्ही तुमच्या रिझ्युमीमध्ये, इंटरव्ह्यूला गेला, तर ठीक आहे. तर हा क्वेश्चन 100% विचारणार जर तुम्ही सपोर्ट प्रोजेक्टवरती काम केलंय तर. तशी प्रिपरेशन पाहिजेत. केलं नसेल तर नाही म्हणून सांगा, पण केलं असं म्हणजे जर सांगणार असाल तर थोडंसं तुम्हाला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, म्हणून ते सांगितलं. राईट. आता हे जो असतो, हे जे तुम्हाला टाइम सांगितलेला आहे, त्याला ना अजून एक अल्टरनेट वर्ड आहे, तो मी इथे लिहितो. त्याला वर्ड काय आहे? तो SLA म्हणतात. आता SLA म्हणजे काय? तर SLA म्हणजे सर्व्हिस लेव्हल अग्रीमेंट. म्हणजे तुमची सपोर्ट टीम आहे आणि ज्या कंपनीसाठी तुम्ही सपोर्ट देणार आहात, त्याच्यामध्ये एक अग्रीमेंट झालं असतं. कशाचं? की हा इश्यू असेल P1, तर तुमचा तो रिस्पॉन्स टाइम 1 आवर पाहिजे आणि हे रिझोल्युशन टाइम 4 आवर्स पाहिजे, 4 तास पाहिजे. हे एक कंपनीमध्ये अग्रीमेंट झालेलं असतं. त्याला आपण म्हणतोय सर्व्हिस लेव्हल अग्रीमेंट. ठीक आहे. ही पण एक कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला, की तुम्हाला हे SLA मध्ये सॉल्व्ह करायला लागतात. आता जर ह्यात करू नाही शकला, तर तुमचं अग्रीमेंट काय झालं? ब्रीच झालं. म्हणजे SLA ब्रीच झाला तुमचा. बरोबर. मग तुम्हाला पेनल्टी वगैरे बसू शकते, किंवा काही अग्रीमेंटमध्ये ज्या गोष्टी असतील, तुमचा स्कोर डाऊन होऊ शकतो, किंवा तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत तुम्ही सारखंच SLA मध्ये सॉल्व्ह करत नसाल, दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. अशा टाईपचे कॉन्सिक्वेन्स आपल्याला म्हणजे आपल्या कंपनीला भोगावे लागतील. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तिकीट्स प्रायोरिटी. बरोबर. आलं लक्षात? चला पुढे. आता आहे सपोर्ट सायकल. बरोबर. आता ही सपोर्ट सायकल सांगण्याच्या अगोदर, ठीक आहे, मी तुम्हाला जे आतापर्यंत इन्सिडेंट, सर्व्हिस टास्क, चेंज रिक्वेस्ट आणि हे सपोर्ट प्रोजेक्ट बद्दल काय सांगितलं. ठीक आहे. आता मी काय करतोय, तुम्हाला थोडंसं ना एका टिकिटिंग टूल बद्दल सांगतोय. ठीक आहे. आता हे कसं असतं, काय असतं. आता तुम्हाला इश्यूज वगैरे कळले, बेसिक सगळं कळलं. चला आता मी तुम्हाला काय करतोय, की एका टिकिटिंग टूल वरती घेऊन जातोय. ओके. तर टिकिटिंग टूल आहे आपलं सर्व्हिस नाव. ठीक आहे. मी इथे कुठल्याही प्रोडक्टचं काही कॅम्पेनिंग करत नाहीये किंवा कोणतीही पार्टनरशिप नाहीये आपली. जस्ट लर्निंग पर्पजसाठी सांगतोय, की एक पॉवरफुल टूल आहे, जसं SAP आपल्यासाठी ERP टूल आहे, तसं सर्व्हिस नाव पण एक टिकिटिंग टूल, पॉवरफुल टिकिटिंग टूल आहे. ठीक आहे. तर आता हे एक टूल आहे, तर एक टेस्ट सिस्टम आपल्याकडे आहे. ठीक आहे. आपण ऑनलाईनच हे केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही आपण असं काही फ्रॉड वगैरे काही करत नाहीये. जस्ट एक लर्निंग पर्पजसाठी आहे तुमच्यासाठी. ओके. चला, तर ह्याचं एक टूल असतं. ओके. आता ह्या टूलमध्ये मी तुम्हाला टूल सांगतो आणि परत प्रोजेक्ट सायकलकडे जाणार आहे आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. कारण मी बेस पहिला तुमचा रेडी करून घेतोय. लक्षात येत आहे का? सेम आपण प्रोजेक्ट ट्रेनिंगमध्ये आणि आपल्या कोर्सेसमध्ये पण घेतो.
राईट. तर तुम्ही जर कुठे चुकून फसला वगैरे असाल तर माझ्याकडे या, तुम्हाला आपण ट्रेन करू कम्प्लिटली. ठीक आहे. आता हे एक सर्व्हिस नाव टूल आहे, असा त्याचा एक इंटरफेस असतो, UI असतो. जसं आपण SAP सॉफ्टवेअर यूज करतो तसं हे वेब बेस्ड पोर्टल असतं. ह्याची एक URL असते जी तुम्ही गुगल क्रोम मधून ऍक्सेस करू शकता कंपनीच्या लॉग इन पासवर्ड टाकून. मग आता ह्याचा ऍक्सेस ना सगळ्यांना असतो. म्हणजे काय, इन्सिडंट, सर्व्हिस टास्क हे रेज करण्यासाठी एंड युजरला पण ऍक्सेस दिला जातो. बट काय ऑथरायझेशन असतात, लिमिटेड फंक्शनॅलिटी असतात, कारण प्रत्येकाचा रोल वेगळा असतो. बरोबर. त्यासाठी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी इन्सिडंट दाखवतो. ठीक आहे. बघा आता आपण इकडे आलो, देन इथे आपण इन्सिडंट सर्च करूयात. तर हे एक टूल असतं, तर हे तुम्हाला एक थोडंसं माहिती असावं म्हणून मी सांगतोय. इन्सिडंट्स, आता ज्यावरती क्लिक केल्यानंतर बघा हा एक इन्सिडंट आहे. मी आता एक इन्सिडंट क्रिएट केला होता. बरोबर. कसा क्रिएट करायचा ते सांगतो. बट बघा इथे लक्षात येतं तुम्हाला की हा इन्सिडेंट नंबर आहे, तो कधी ओपन झाला, कोणी केला. आता हे क्रिएटर युजर आहे, तर त्या युजरचं नाव दिसतं. राईट. आता डिस्क्रिप्शन आहे बघा, शॉर्ट डिस्क्रिप्शन, इश्यू विथ PO क्रिएशन. राईट. हा PO क्रिएशनचा इश्यू आहे, हे तुमचं आहे. इथे बघा अर्जन्सी लो आहे, म्हणजे हा P3 आहे. आता एक एक्झाम्पल दिलंय, पण इथे P1 P2 P3 P4 असतं. स्टेट न्यू आहे. न्यू म्हणजे काय की नवीन आलेला इन्सिडेंट आहे. ठीक आहे. आणि काही काही आणि इथे एक असं अजून एक फील्ड असते असाइन टू. ठीक आहे. असाइन टू म्हणजे काय, कुणाला इन्सिडेंट असाइन करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेलच. ओके. तर बघा इथे खाली हे तुमचे ऍडिशनल कमेंट्स वगैरे दिले जातात, की आता आपण इथे लिहिलं समजा की वर्किंग ऑन द इश्यू. राईट. आणि ह्याला मग काय करायचं, इथं अपडेट करायचं. बघा आता अपडेट झाला, परत बॅक येतोय मी. बघा इथे मी अपडेट केला वर्किंग ऑन द इश्यू. असं म्हणजे हे कमेंट्स तुमचा जर युजरने इन्सिडेंट ओपन केला तर ते लक्षात येतं. मग तो काय करतो युजर, इन्सिडेंट रेज करताना की अटॅचमेंट पण देतो. बघा इथे अटॅचमेंट असते, मॅनेज अटॅचमेंट, इथे अटॅचमेंट असते. ओके. तर तो एररचा स्क्रीनशॉट देतो किंवा त्याची फाईल देतो. मग तो आपण ओपन करून बघायचा की इन्सिडेंट आलेला आहे, हा एरर येतोय. ठीक आहे. मग मी त्याला काय करणार, इथे कमेंट्स टाकणार आणि मग त्याला तो ईमेल देतो. किंवा इथे एक फंक्शनॅलिटी असते ईमेलची, तिथून पण ईमेल सेंड करू शकता की तुम्ही तुमच्या आउटलुक वरून, तुमच्या कंपनीच्या मेलवरून हा इन्सिडेंट नंबर कॉपी करून त्या ईमेल करू शकता त्या युजरला की हा हा इश्यू आहे, तुम्ही हे चूक करताय. आणि राईट. आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार, मग इथं त्याच्यात कमेंट टाकणार की प्लीज एंटर स्टोरेज लोकेशन. समजा स्टोरेज लोकेशनचा एरर आहे त्याला, तर आपण म्हणतोय प्लीज एंटर स्टोरेज लोकेशन अँड देन ट्राय टू सेव्ह दी PO असं म्हणायचं. ठीक आहे. त्याला मेल पण करायचा आणि मग ह्याला तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता. असं रिझॉल्व्ह वरती क्लिक केलं की बघा हा झाला, ओपन केला होता, आता परत एकदा ओपन करतोय. इथं बघा हा स्टेट आली, रिझॉल्व्ड. ठीक आहे. आणि इथं आपण लिहिलं होतं प्लीज एंटर स्टोरेज लोकेशन अँड देन ट्राय टू सेव्ह PO. तर अशा पद्धतीने आपण इन्सिडेंट रिझॉल्व्ह करतो. आणि मग त्याला आपण क्लोज करायचं असेल तर मग तो क्लोज करतो, कारण जर क्लोज केला तर तो परत रिओपन होत नाही. आता रिओपन म्हणजे काय, की समजा असं करून पण त्याला इश्यू रिझॉल्व्ह नाही झाला तर तो तुमचा हा इन्सिडेंट रिओपन करू शकतो. रिओपन म्हणजे काय, नाही झाला तो तरी पण. ठीक आहे. आता मी समजा झालेला आहे म्हणून आपण काय करू, याला क्लोज करू. तर हा इन्सिडेंट बघा इथून गेला तुमच्या बकेटमधून. राईट. तर हा परमनंटली क्लोज झाला. आता हा परत रिओपन होत नाही. आता याला ओपन करू, इथं बघा हा क्लोज झाला. इथे मला एंटर करता येत नाही, काहीच येत नाहीये. करेक्ट. तर अशा पद्धतीने इन्सिडेंट रिझॉल्व्ह करतात. पहिला, आता तुम्हाला जर इन्सिडेंट रेज करायचा असेल तर कसा करतात एंड युजर ते पण दाखवतो. बघा इथे न्यू असतं, लॉग इन केल्यानंतर न्यू वरती क्लिक केलं की इथे बघा अर्जन्सी. राईट. तर इथे बघा हाय, मीडियम, लो, 3 अर्जन्सी आहेत. हाय म्हणलं की एकदम टॉप प्रायोरिटी झाला. मीडियम P2 मी आत्ताच डिस्कस केलं, का ते तुम्हाला अगोदर सांगितलं, कारण तुम्हाला इथे कळावं म्हणून. आता इथे काय म्हणतोय की गेटिंग एरर while posting invoice for my company code. ठीक आहे. आणि तो एरर जर समजा द्यायचा असेल तर इनव्हॅलिड GL अकाउंट असा मी समजा इथे टाकला आणि काय केलं, मग अटॅचमेंट ह्याला आपण सबमिट करून, आता इथे एक हा डेमो आहे बट इथे तुम्ही अटॅचमेंट पण करू शकता बघा. ठीक आहे. मॅनेज अटॅचमेंट, मग इथे अटॅचमेंट जोडायची त्याची आणि इथे काय करायचं, सबमिट म्हणायचं. मग काय होतं की हा
मी तुम्हाला ते पण सांगतो सपोर्ट सायकल मध्ये की हा इन्सिडेंट तुमच्याकडे कसा येतो. ठीक आहे, बघा हा झाला सबमिट. ठीक आहे, बघा दिस इन्सिडेंट वॉज ओपन ऑन युअर बिहाफ. ठीक आहे, तुम्ही इन्सिडेंट हा ओपन केलेला आहे. बघा इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन आलं आणि इथे तुमचं डिस्क्रिप्शन आलं आहे. राईट, इथं बघा P2 आलं अर्जन्सी आणि तुमची अटॅचमेंट असते. राईट, म्हणजे अशा पद्धतीने हे इन्सिडेंट रेज होतात. राईट, तुम्हाला सॉल्व्ह वगैरे कसं करायचं मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे इन्सिडेंट असतात ते आपल्याकडे येतात. कुठून येतात? युजर कडून येतात. ठीक आहे, तर त्याची सपोर्ट सायकल तुम्हाला सांगेल. हे झालं आपलं इन्सिडेंट. आता मी येतोय टास्क कडे. मी इथे माय रिक्वेस्ट केलं. आता मी थोडंसं ट्राय केलं होतं. तर बघा आता इथे मी रिक्वेस्ट ओपन केली. तर इथे बघा ही रिक्वेस्ट कशासाठी केली होती की इन्स्टॉल सॉफ्टवेअर साठी. ठीक आहे, मग आता इथे ही रिक्वेस्ट मी जर ओपन केली तर हे कशासाठी आहे? इन्स्टॉल सॉफ्टवेअर. कोणता सॉफ्टवेअर? SAP सॉफ्टवेअर त्याला इन्स्टॉल करून पाहिजे. सो हा इश्यू नाहीये ना, त्याला सॉफ्टवेअर पाहिजे. तर ही झाली सर्व्हिस टास्क, त्याला आपण रिक्वेस्ट म्हणतो. बघा हे रिक्वेस्ट. ठीक आहे, हा रिक्वेस्ट नंबर असतो आणि इथे बघा अप्रूव्हर जर असतील ना तर अप्रूव्हर पण येतात इथे. सर्व्हिस नाव हे खूप मोठं टूल आहे. ठीक आहे, एकदम म्हणजे एसएपी तर बऱ्यापैकी तेच म्हणजे एसएपी जे क्लायंट्स आहेत ना ते यूज करतात बऱ्यापैकी, किंवा सर्व्हिस मॅनेजमेंटसाठी एकदम पॉवरफुल. जसं ERP SAP आहे ना तसं ITSM मध्ये सर्व्हिस नाव आहे आजकाल. त्यामुळे ह्याचे डेव्हलपर्स असतात, ह्याचे कन्सल्टंट असतात, तर ते हे सगळं डिफाईन करतात. आता हे डेमो तुम्हाला दाखवते अंडरस्टँडिंगसाठी म्हणून चाललंय, व्हिडिओ पण मोठा होता. ओके, सो इथे अप्रुव्हल्स वगैरे पाहिजे असतील तर ते असतं आणि हे कॅटलॉग टास्क म्हणतो, हा RITM नंबर असतो. ठीक आहे, तर इथे बघा कोणी क्रिएट केला, कधी क्रिएट केला, किती क्वांटिटी, किती सॉफ्टवेअर पाहिजेत, एक पाहिजे. ठीक आहे, तर हा कोणी क्रिएट केला, कधी, तर सगळं कोणता सॉफ्टवेअर पाहिजे, तुम्हाला डिस्क पाहिजे का, नाही ऑनलाईन सॉफ्टवेअर पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही इथे असं बघून हे तुमच्याकडे येतात. हे झालं तुमचं सर्व्हिस रिक्वेस्ट. आता चेंज रिक्वेस्ट कन्फिगर नाहीये, पण त्याचा पण असाच टाईप असतो की तुमचा कधी पाहिजे, काय पाहिजे, त्या केसमधून. ठीक आहे, तर मी चेंज बघा पासवर्ड रिसेट करायचा वगैरे असेल तर हे एक असं एक टूल असतं, त्याला आपण म्हणतो सर्व्हिस नाव टूल. राईट, तुम्ही हे पण टूल सांगू शकता जर काम केलं असेल तर. ठीक आहे, नाहीतर मग कसं आन्सर द्यायचं ते पण मी एंडला आपल्या इंटरव्ह्यूचा जो प्रश्न आहे तो डिस्कस करताना बघूया. ठीक आहे, चला. तर हे झालं आपलं सर्व्हिस नावचं टूल. तुमच्या लक्षात आलं इथे इन्सिडेंट सर्व्हिस टास्क कसा रेज करायचा आणि कसा रिझॉल्व्ह करायचा आणि प्रायोरिटी कुठं बघायची. बघा आता इथे जर असाइन टू बघितलं तर हे कसं असतं, थोडासा हा UI आहे, म्हणजे डॅशबोर्ड म्हणतो. ज्यावेळेस तो इन्सिडेंट सर्व्हिस टास्क येतो तो तुमच्या ग्रुपला येतो रेसिपीच्या. मग तुमचा टीम लीड किंवा मॅनेजर कोण असेल तर तो चला हा कोणाला असाइन करू, या आपल्या कन्सल्टंटला आहे त्याला आपण असाइन करू, तर तुमचं नाव इथे येतं परत. ठीक आहे, परत हा कोणाला करूयात, हा SD चा इश्यू आहे तर SD कन्सल्टंटला करू, तर तो तुम्हाला असाइन झालेला असतो. तर काय काय असतं याच्यामध्ये, प्रायोरिटी असते. ठीक आहे, रिक्वेस्ट नंबर असतो, स्टेट असतं, असाइन टू असतं, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं टाईप. असं इन्सिडेंटच्या बाबतीत पण असतं, तो कोणत्या ग्रुपला असा आहे. तर इथे असाइनमेंट ग्रुप आहे. तर तुम्ही आता जर गुगलवरती लगेच गेला दुसऱ्या टॅबवरती, ते टाकलं की सर्व्हिस नाव फक्त टाकलं आणि तिकीटिंग, तर तुम्हाला काही इमेजेस मध्ये ना काही इमेज येतील. तिथे तुमच्या लक्षात येईल की UI वगैरे कसा असतो. ठीक आहे, थोडासा एक्सप्लोर करा. राईट, तर इथे आपण असं क्रिएट करतो. ठीक आहे, चला. तर बॅक टू आपल्या शीट, की हे इन्सिडेंट सर्व्हिस टास्क कसं असतं, काय रेज करायचं तुम्हाला कळालं. ठीक आहे, प्रायोरिटी तुम्हाला आत्ताच डिस्कस केली मी. आता सपोर्ट सायकल कडे येतो. आता हे सपोर्ट सायकल मध्ये कसं असतं की बघा मी तुम्हाला पहिला सायकल सांगतो की कसं असतं. हे एंड युजर आहे इथे. इथे कसं त्या कंपनीचे, समजा तुम्ही आता TCS मध्ये जॉब करताय आणि TCS मध्ये समजा टाटा मोटरचा प्रोजेक्ट आहे. एक्झाम्पल घेतोय मी, जस्ट आहे की नाही मला माहिती नाहीये. ठीक आहे, पण एक्झाम्पल साठी घेतोय टाटा मोटरचा प्रोजेक्ट. तर टाटा मोटर्स मधले हे एंड युजर्स असतील. टाटा मोटर्स मध्ये पण एक इंटरनल टीम असेल. इथे एक तिकीटिंग सिस्टम आहे, म्हणजे तिकीटिंग टूल, सर्व्हिस नाव आपण आत्ताचा. ठीक आहे, आणि इथे आहे ते SAP सपोर्ट टीम. आणि हे जे आहेत ते याला म्हणतोय मी की सुपर युजर्स. लक्षात ठेवा इथं टाईप केलं नाही मी, बट हे एक सुपर युजर्स. चला मी ट्राय करतो इथं सुपर युजर्स टाकायचा. तुमच्या म्हणजे स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला इझी जाणार म्हणून. हे झाले तुमचे सुपर युजर्स. म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला इझी झालं आता. ओके,
तर माझं इंटेन्शन ते असतं की तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि परत स्टडीसाठी यूज करायला पाहिजे. बरोबर? इंटेन्शन बरोबर आहे ना माझं? बरोबर असेल तर लाईक करा ना लगेच एक. ठीक आहे. सो आता हे सुपर युजर्स आहेत. हे सगळं तुम्हाला लक्षात आलं. आता इथे बघा, फर्स्ट लेव्हल सपोर्ट आणि सेकंड, थर्ड लेव्हल सपोर्ट म्हणजे काय? तर सपोर्टमध्ये पण टाइप ऑफ सपोर्ट अजून असतात. ठीक आहे, की L1 सपोर्ट, L2 सपोर्ट, L3 सपोर्ट. म्हणजे तुमच्याकडे कसं असतं, की सगळ्याच आता मला सांगा, पीओ क्रिएट करण्यासाठी टी कोड कोणता आहे? किंवा सेल्स ऑर्डर क्रिएट करण्यासाठी टी कोड कोणता आहे? ठीक आहे, मटेरियल क्रिएट करण्यासाठी टी कोड कोणता आहे? असे जर इश्यू जर तुमच्याकडे आले, तर यू आर कन्सल्टंट, तुम्ही कन्सल्टंट आहात. असे इश्यू आपण नाही रिझॉल्व्ह करत. ठीक आहे, किंवा हे आपल्यासाठी म्हणजे एकदम अ, कोणत्याच म्हणजे ते एक्सप्लेनच करू शकत नाही मी त्याला आता. ठीक आहे, तर हे सगळं एकदम लो लेव्हलचे इश्यूज झाले, की जे कोणी सांगू शकतं, ते Googleवर करू शकतात किंवा त्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग दिलं तर ते करू शकतात. पण तुम्ही कन्सल्टंट आहात, तुमच्याकडे वेगळ्या टाईपचे इश्यूज येतात. टॉप प्रायोरिटी इश्यू पाहिजेत. ठीक आहे, प्रत्येक इश्यू तुम्ही रिझॉल्व्ह नाही करू शकत. म्हणजे करू शकतो आपण, बट आपण त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. तर फर्स्ट लेव्हल ऑफ सपोर्ट जो असतो तो म्हणजे काय, की एकदम लो लेव्हलचे, इनिशियल लेव्हलचे. तर त्यांच्यातली एक आय-टी टीम असते, ठीक आहे. ज्याला जास्त नॉलेज असतं ते बसलेला असतो, की अशा टाईपचे इश्यू तो किंवा इंडिव्हिज्युअलला ट्रेनिंग देणं, ठीक आहे. तर त्या टाईपचे इश्यूज हे L1 सपोर्टमध्ये, फर्स्ट लेव्हल सपोर्टमध्ये केले जातात. आता L2 आणि L3 लेव्हलचे जे सपोर्ट आहेत, ते सुपर युजर्स. सुपर युजर्स म्हणजे काय? तुम्ही इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये पाहिलं, आपण म्हणलं होतं बघा, की यूएटी कोण करतं? बिझनेसकडून जे ज्याला नॉलेज आहे किंवा ते सुपर युजर्स म्हणजे त्यांच्याकडे बऱ्यापैकी ऍक्सेस असतं, राईट? ते युजरला ट्रेनिंग देतात. अशा टाईपचे सुपर युजर्स असतात. प्रत्येक मॉड्यूलचे एक्सपर्ट म्हणू शकतो आपण त्यांना, राईट? ते असतात सेकंड अँड थर्ड लेव्हलवरती. ओके. आणि मग फोर्थ लेव्हलवरती SAP सपोर्ट टीम असते. म्हणजे यांच्याकडून नाही झाला तर यांच्याकडे, यांच्याकडून नाही झाला तर यांच्याकडे, अशा टाईपमध्ये. आणि हे तुमची काय आहे, ती पूर्ण कंपनी आहे. या कंपनीमध्ये हे, राईट? इथे एक सुपरविजर, हा एक दुसरा ग्रुप झाला आणि हा एक तिसरा ग्रुप झाला. आलं लक्षात? चला, आता समजा आता याला एंड युजरला इश्यू झाला, तर तो काय करणार? पहिला आय टी टीमला मेल करणार किंवा कॉल करणार. ठीक आहे, की मला असा असा इश्यू येतोय. मग इंटरनल आय टी टीम काय करणार? ते रिव्ह्यू करणार. हा, तुम्हाला इश्यू येतोय, त्यांच्यानी होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग हे परत काय करणार? टिकीटिंग टूल सर्व्हिस नाव मध्ये जाणार आणि तिकीट रेज करणार, राईट? मग ते तिकीट कोणाकडे येतं? इथं या सपोर्ट टीमकडे जातं आणि त्यांच्याकडून होत असेल तर ठीक आहे, नाही तर ते मग SAP सपोर्ट टीमला असाइन करतात. असं हे सायकल आहे. हे थोडंसं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. बट कधी कधी केसमध्ये काय होतं, एंड युजर डिरेक्टली ते इश्यूज रेज करतात. आता एंड युजरला पण ट्रेनिंग दिलेलं असतं, की कोणता पण इश्यू रेज करायचा नाही. पहिला इंटरनल आय टी टीमशी कनेक्ट करायचा किंवा सुपर युजरला मेल करायचा. यांच्या नाही झालं तर सुपर युजर ते किंवा इंटरनल टीम टिकीटिंग सिस्टम मध्ये ते इन्सिडंट, सर्व्हिस टास्क जे काय असेल ते रेज करेल आणि ते जाईल सपोर्ट टीमकडे मग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सपोर्ट सायकल असते, की यांना इश्यू आला की इकडे आणि मग सपोर्ट टीम त्या तिकीटमध्ये अपडेट करते आणि मग ते ईमेल पण करते. मग ते सुपर युजरने केलं असेल तर सुपर युजरला करणार किंवा टीमला करणार आणि ते एंड युजर पर्यंत पोहोचणार, राईट? म्हणजे तुम्ही कस्टमर केअरला कॉल करता पहिल्यांदा, मग कस्टमर केअर म्हणतो की हा, वी आर वर्किंग ऑन इट, वी आर चेकिंग विथ इंटरनल टीम. मग ती इंटरनल टीम कोणती असते? की सुपर युजर किंवा सपोर्ट टीम हे म्हणतात. पण ते आपल्याला माहित नसतं ना. तर हे सगळं प्रोजेक्टमध्ये, सपोर्ट प्रोजेक्टमध्ये चाललं जातं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे टिकीटिंग सिस्टम म्हणजे टिकीटिंग टूल आहे आपलं. सर्व्हिस नाव ज्याच्यामध्ये इन्सिडंट, सर्व्हिस टास्क, चेंज रिक्वेस्ट या मॉनिटर करतात. कारण फ्युचरमध्ये कोणते इश्यू झाले, काय आले, किती SLA ब्रीच झाले किंवा किती SLA मध्ये इश्यू रिझॉल्व्ह झाले, कोणत्या टाईपचे इश्यूज होते, कोणी किती इन्सिडंट रिझॉल्व्ह केले, ते सगळं ट्रॅकिंग करण्यासाठी आपली टिकीटिंग सिस्टम असते, टिकीटिंग टूल असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर टिकीटिंग टूल कशासाठी असतं? एक इश्यू ट्रॅकिंग, चेंज रिक्वेस्ट, सर्व्हिस टास्क, काही रिक्वेस्ट ट्रॅकिंग सिस्टम आहे ती. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे जनरल व्हिडिओ पण झाला आपला आणि SAP कन्सल्टंटसाठी पण झाला, राईट? तर हे झालं तुमची सपोर्ट सायकल. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणलो होतो की मी SAP मध्ये पण दाखवतो, बरोबर, इश्यूज कसे येतात. तर मी तुम्हाला त्याचा पण प्रयत्न करतो लगेच. ओके. तर बघा, ही आपली SAP सिस्टम आहे. इथे मी जर लॉग इन करतो, हे लॉग इन केलं मी आता. आता लॉग इन केल्यानंतर इथे तुमच्या समजा आता तुम्ही काय करताय की ME22N, ठीक आहे, PO चेंज करताय. आता PO चेंज करताना तुम्हाला काय करताय की इथं एक मी डिलिव्हरी डेट चेंज करतो.
ठीक आहे. तर ती मी बॅक डेटेड टाकतो 30/1 ची. तर बघा हा एक मला इश्यू आला, असाइन कंट्रोल एग्री टू कंपनी कोड, राईट. तर हा इश्यू मला माहित नाही ॲज अ एंड युजर. मग मी काय करेल, हा एरर आला आपला, तर हा एरर मी काय करेल की याचा स्क्रीनशॉट घेईल एक आणि मग त्याचा इन्सिडेंट रेस करेल, राईट. अशा टाईपचे एरर वगैरे आल्यानंतर मला मग मी ते आय टी टीमला हेल्प घेणार मी ॲज अ एंड युजर. हे एक एक्झाम्पल होतं, तुम्हाला मला दाखवायचं होतं. ओके. तर हे झालं तुमचं सपोर्ट सायकलमध्ये. आता लास्ट आहे ते इंटरव्ह्यू मध्ये उत्तर कसं देणार. की इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं जातं, क्वेश्चन सांगतो तुम्हाला की विच टिकेटिंग टूल यू युज्ड इन सपोर्ट प्रोजेक्ट, व्हॉट टाइप ऑफ इश्यूज यू रिझॉल्व्ड, राईट. हॅव यू रिझॉल्व्ड P1 इश्यू, नोट डाऊन करून ठेवा पाहिजे असेल तर. ठीक आहे. देन हाऊ यू रिझॉल्व टिकेटिंग इश्यूज, ठीक आहे, तो L1 L2 होता की नाही. ठीक आहे. ॲज अ सपोर्ट कन्सल्टंट, राईट, व्हॉट वॉज युअर रोल. ठीक आहे. हाऊ यू रिझॉल्व द इन्सिडेंट, हाऊ यू वर्कड ऑन द एनहान्समेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे, बट अशा टाईपचे इश्यूज असतात. तर तुम्ही टिकेटिंग टूल कोणतं यूज केलं, तर तुम्ही सांगू शकता की मी सर्व्हिस नाव यूज केलं. ठीक आहे. देन रेमेडी एक टूल आहे ते यूज केलं, राईट. किंवा अजूनही काही इंटरनल काही काही कंपन्या स्वतःचे ट्रॅकिंग सिस्टम टूल बनवतात, तर ते तुम्ही सांगू शकता. टूल इंटरनल कंपनीमध्ये एक टूल होतं असं पण तुम्ही सांगू शकता. किंवा आमचे जे काही इश्यूज येत होते ते बाय ईमेल येत होते, म्हणजे आमचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपला ईमेल यायचा एंड युजर कडून की मला हा इश्यू रिझॉल्व होतोय. मग आमच्यातला तो कोणीही एक जण तो ईमेल चेक करायचा आणि आम्ही ते ट्रॅक करत होतो एक्सेल वरती, कारण छोटी कंपनी होती. आणि मग आम्ही त्या इन्सिडेंट क्रिएट असं काही करत नव्हतो, फक्त तो ईमेल वरती इश्यू ट्रॅक करायचा आणि तो रिझॉल्व करून द्यायचो. ओके. तर हे तुम्ही सांगू शकता. आता P1 इश्यूज हे इन्सिडेंट मध्ये असतात. तर कोणता इश्यू आला, तर त्यासाठी मी एक सपोर्ट जे एरर्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी प्रत्येक P1 P2 P3 P4 चे असे 2-3 इश्यू मी डिस्कस म्हणजे करतोय. ठीक आहे. तर तो व्हिडिओ असेल तुम्ही लगेच बघून घ्या. ठीक आहे. किंवा तो मी लगेच अपलोड पण करतोय, तुम्ही जर इमिडिएटली बघत असाल हा व्हिडिओ तर, राईट. आणि मग त्यातून तुम्हाला लक्षात येईल की कसे इश्यू रिझॉल्व्ह झाले. बट हा टोटल व्हिडिओ आपण बनवला की इन्सिडेंट वगैरे कसं असतं, त्याची प्रायोरिटी काय असते आणि ते कसे रिझॉल्व्ह करतात, राईट. हे सपोर्ट प्रोजेक्टमध्ये कसं यूज होतं, राईट. आता ह्याच्यातून काय राहिलं असेल तर मी अजून एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये पूर्ण मला एक्सप्लेन अजून डिटेलमध्ये करेल. पण तुमच्या लक्षात आलं की हे जे तुमचं टूल वगैरे होतं, ठीक आहे, तर हे सर्व्हिस नाव वगैरे असं असतं. तर असे एक्सप्लोर करा. हे तुम्ही असं बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ते फिट बसेल. ओके. तर हे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आन्सर कसं द्याल की आय युज्ड सर्व्हिस नाव टूल, किंवा आय युज्ड इंटरनल कंपनी टूल, किंवा आय यूज टू रिझॉल्व इन्सिडेंट वाया इश्यूज वाया ईमेल्स, राईट. आणि मग तुम्ही काय करा, ही सपोर्ट सायकल एक्सप्लेन करू शकता की whenever there is a issue, end user raise the incident goes to internal IT team, and if they don't get that, they will raise or they will forward that incident to SAP support team, and then we check that incident and provide resolution to team. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर सांगू शकता. ओके. आणि बरेच काही क्वेश्चन्स असे आहेत, तुम्हाला जर हे क्वेश्चनचे आन्सर पाहिजे असतील, क्वेश्चन्स पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. आणि असेच मी व्हिडिओ बनवत राहील. अजून एक व्हिडिओ येतोच आपला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.